बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुलुंड येथील टी विभागात येत्या शनिवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 12 तासांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि या कालावधीत 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचं काम योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावर हाती घेतलं जाणार आहे। या कामाचा थेट परिणाम मुलुंड पश्चिमच्या काही भागातील पाणी पुरवठ्यावर होणार असून काही भागांमध्ये पूर्णपणे पाणी बंद राहणार आहे। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलवाहिनीला गळती लागलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे। ही नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचं काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत मुख्य जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद असेल। गणपतीमध्ये गावी जाणाऱ्यांसाठी सरकारनं 5000 एसटी बसेसची सोय केलेली आहे। चाकरमान्यांना ऑनलाईन या बसचं तिकीटही बुक करता येणार आहे। तर गणेशोत्सव 2025 ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 5000 अतिरिक्त बस सेवा सुरू करणार आहे। रेल्वे मंत्रालय लवकरच गाड्यांमधील जागांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतं। प्रत्येक अनारक्षित कोचमध्ये फक्त 150 तिकीटं देण्याच्या योजनेवर रेल्वे काम करतंय। तर या प्रकल्पाची चाचणी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ताफ्यात 3 नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल झालेल्या आहेत किंवा करण्यात आलेल्या आहेत। या सुविधेमुळे अंधेरी दहिसर गुंदवली मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी 21 फेऱ्या वाढणार असून 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेनं वातानुकूलित लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि नियमबद्ध करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच अनुषंगानं स्थापन केलेल्या एसी लोकल टास्क फोर्सनं वर्षभरात 1.22 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 4 कोटींचा दंड वसूल केलाय। त्यामुळे एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे। मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरी पूर्व 7 मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालंय। या मेट्रो मार्गिकेवरील 1.65 किलोमीटर लांबीच्या अपलाईन बोगद्याचं भुयारीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे। नॅशनल अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन PSU 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात कोकण रेल्वेला राष्ट्रीय पातळीवरील 4 पुरस्कार प्राप्त झालेत। मुंबईत गेल्या आठवड्यात हा सोहळा पार पडला। मुंबईतील कबूतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयानं मंगळवारी महापालिकेला मज्जाव केला। महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं। मीरा भाईंदर शहरात सोन्याच्या दरात कच्चा डबे खरेदी करण्याच्या निर्णयाची फेर पडताळणी केली जाणार आहे आणि याबाबत अजूनही कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश दिले नसून विशेष लेखा परीक्षण करूनच कामाचे कार्यादेश दिले जातील असं मीरा भाईंदर महापालिकेनं स्पष्ट केलंय। पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा करण्यात येणार आहे। या गावांमध्ये पिण्याचं पाणी ही सर्वात मोठी समस्या असून त्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र देखील उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावाच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले। महाज्योतीला द्यावयाच्या 126 कोटी रुपयांचा निधी सरकारकडे थकीत असून या निधीची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे। मात्र सरकारकडे निधी नसल्यानं ही थकबाकी प्रलंबित आहे। निधी उपलब्ध करण्यासाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करतायत अशी कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली। ठाण्यातील काजूपाडा चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे। नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यामध्ये टिकून राहावी यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले। राज्य सरकार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयानं गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रात प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा केलाय। जेट्टी प्रकल्प पर्यावरणाला हानिकारक ठरू नये याची संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी किंवा जबाबदारी घ्यावी असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। राज्यातील 100 नद्या आणि 5 ते 6 हजार किलोमीटर नदीपात्रांचं रेड आणि ब्लू लाईन सर्वेक्षण जलसंपदा आणि महसूल खात्यामार्फत केलं जाईल। नदीपात्रात अवैध भराव टाकून झालेल्या अतिक्रमणाविरोधात टास्क फोर्स स्थापन केलं जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। 2025च्या पहिल्या 6 महिन्यातच म्युच्युअल फंडातील खात्रीचा गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिल्या जाणारे तब्बल 1.12 लाख नेट SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद झालेले आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक नेट SIP ट्रेंड निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे।
खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 75% पाणीसाठा जमा झालाय। यावर्षी जून महिन्यापासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण साठ्यात दुपटीनं वाढ झालेली आहे। मुंबई ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पोलादपूर ते महाबळेश्वर या आंबेनळी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। 15 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे, तर हलक्या वाहनांसाठी हा रस्ता पावसाच्या ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात बंद असेल। मावळमधील कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 540 क्युसेक इतका वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात जनावरं असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत, असं आवाहन कासारसाई पाटबंधारे विभागानं नागरिकांना केलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे। आगामी पालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत। धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विश्रामगृहाच्या खोलीमध्ये कोट्यावधी रुपयांची रोकड सापडणं हे अत्यंत गंभीर असल्याचं ते म्हटलंय। दरम्यान पालकमंत्र्यांनी तब्बल 55 दिवसांनंतर प्रतिक्रिया दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेशही तुम्हीच दिले होते का, असा सवाल आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय। सांगलीच्या एका कार्यक्रमात बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल आणि रामदास आठवलेंमध्ये जुगलबंदी रंगली। बांबूची शेती फायदेशीर असून सर्वांनी आपल्या शेतात बांबू लावा, असं आवाहन पाशा पटेल यांनी या कार्यक्रमात केलं। दरम्यान शेतामध्ये बांबू न लावता मी अनेकांना बांबू लावलेले आहेत, असा टोला आठवले यांनी लगावला। त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। सांगलीच्या वाळवा येथील कार्यक्रमात मराठीच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रामदास यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला दिलाय। मराठी बोलला नाही म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करून चालणार नाही आणि मग इथे दादागिरी केली तर अन्य राज्यात मराठी लोक आहेत त्यांचं काय, असा सवाल करत दादागिरी करू नका असं आवाहन केलं। आणि जर तुम्हाला दादागिरी करायचीच असेल तर राज साहेबांनी आपल्या मनसैनिकांना आर्मीत पाठवावं, असा सल्ला देखील आठवले यांनी राज ठाकरेंना दिलाय। जुन्या पीक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळे त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना लागू केली आहे। या योजनेखेरीज शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे। नीट परीक्षेमध्ये आलेल्या अपयशामुळे एका नागपुरात विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेली आहे। 17 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ माजली आहे। मुसळ तालुक्यातील सुसनगाव गोजोरा या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। रस्त्याच्या साईड पट्ट्याही खचल्यानं या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढलाय। देहूरोडच्या लष्करी छावणीतील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द करून या ठिकाणी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करावी, या मागणीसाठी देहूरोड येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मावळ खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान खासदार बारणे यांनी देहूरोड शिष्टमंडळाची आणि संरक्षण मंत्री यांच्या दालनात बसून हा पेच सोडवण्याचं आश्वासन दिलं। पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात निलेश चव्हाण यानं केलेल्या जामीन अर्जावर 22 जुलैला सुनावणी होणार आहे। 11 आरोपींविरोधात सोमवारी पुणे न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले। दोषारोपपत्र एकूण 1670 पानांचं असून सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचा दावा बावधन पोलिसांनी केलाय। महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे। महायुतीकडून राज्याप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। पक्षात नाराज असलेल्या प्रकाश महाजनांनी मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय। देव बदलणार नाही आणि देवानं बोलावल्याशिवाय जाणार नाही, राजीनाम्यानंतर महाजन यांनी हे वक्तव्य केलं। युतीचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय, तर युती होईपर्यंत निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे। ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर जारी करण्यात आला आहे। 19 आणि 20 तारखेला ठाकरेंची संपूर्ण मुलाखत प्रकाशित होणार आहे। मद्य परवान्यांबाबत महायुतीतच मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे। मद्याबाबतच्या भूमिकेला विरोध करणार असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी बडे मुद्द्याच्या चर्चेत केलं।
विधान भवन परिसरात पुन्हा नितेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळालाय। नितेश राणे पोडियमवर बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शेलक्या शब्दात टीका केली। नाशिकमध्ये महाविकास आघाडीतून गळती सुरूच आहे। भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव ठाकूर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। रिपाईच्या कवाडे गटात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळेंवर जीवघेणा हल्ला झालाय। हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड केली आहे। यात राजाभाऊ सावळे थोडक्यात वाचलेत। वाहनातील एकाला उचलून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। समोसे आणि जलेबीसाठी कोणतेही आरोग्यविषयक इशारे नसल्याची माहिती पीआयबीनं दिलेली आहे। समोसे आणि जलेबीबाबतचे दावे खोटे असल्याचंही पीआयबीनं म्हटलंय। टेस्ला कारचं भारतात आगमन झालंय। मुंबईच्या बीकेसीमध्ये आलिशान शोरूम सुरू करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या शोरूमचं अनावरण करण्यात आलं। 17 दिवसानंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतलेत, तर 17 ऑगस्टला शुभांशु शुक्ला हे भारतामध्ये येणार आहेत। तोपर्यंत शुभांशु शुक्ला कॅलिफोर्नियामध्ये राहणार आहेत। शुभांशु यांच्या आगमनानंतर त्यांच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले। गाजलेली वेबसिरीज पंचायतमधील अभिनेता आसिफ खानला वयाच्या 35व्या वर्षीच हृदयविकाराचा धक्का बसलाय। आसिफवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुणे जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या क्लबिंग धोरणाला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं विरोध केला। या धोरणामुळे छोटे कंत्राटदार आणि बेरोजगार अभियंत्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे क्लबिंग मार्फत मागवलेल्या निविदा तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी पुणे जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। वसईविरारमध्ये बांधण्यात येणाऱ्या देहर्जे धरणाचं बांधकाम 80% पूर्ण झालेलं आहे। मात्र 20% बांधकाम प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाअभावी रखडण्याच्या मार्गावर आहे। समाधानकारक मोबदला मिळेपर्यंत जमीन न देण्याचा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी केलाय। नवी मुंबईमध्ये सुरक्षा रक्षकाच्या बुटातून कोब्रा साप निघाल्याची घटना समोर आली आहे। कोब्रा साप बुटामध्ये लपून बसला होता। सुरक्षा रक्षक बूट घालायला गेला तेवढ्यात त्याला हा साप असल्याचं आढळलं। त्यानं सर्पमित्राला बोलावून घेतलं। कोब्रा सापाचा हा व्हिडिओ समोर आलाय। सर्पमित्रानं कोब्राला रेस्क्यू करून जंगलात सोडून दिलं। रायगडच्या कशेडी घाटातील जुन्या महामार्गावर दरड कोसळली आहे। सध्या या मार्गावरील वाहतूक कमी आहे, मात्र जी तुरळक वाहतूक असते ती सध्या बंद करण्यात आलेली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य रस्त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी भर रस्त्यात आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रमोद सावंत यांनी पाण्यासाठी पालिकेच्या कार्यालयाबाहेर उपोषण केलं। अंधेरीच्या मरोळ आणि एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली। धुळे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना उभाठाकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं। खड्ड्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांनी टाळ वाजवत कीर्तन केलं। परभणी जिल्ह्यातील झिरो फाटा इथे शाळेच्या फीसाठी पालकाची हत्या करण्यात आली असा आरोप करण्यात आला। तर संबंधित संस्थाचालकाला ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। चाळीसगावच्या जलकुंभातून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं समोर आलंय। पाईपलाईन जोडणीच्या त्रुटीमुळे 2 दिवसात लाखो लिटर पाणी वाया गेलंय। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतायत। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। बुलढाण्याच्या उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम आहे। तासगाव तालुक्यातील वजचौंडे इथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठची मोजणी बंद पाडली। यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी देखील पाहायला मिळाली। जळगावमध्ये गिरणा नदीवर बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अवैध वाळू उपसामुळे बांभोरी पुलाला देखील धोका निर्माण झालेला आहे। दरम्यान तातडीनं अवैध वाळू उपसा थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।